ओके. मी सौरभ जैन, होम क्लासेस. आज एक नवीन उतारा घेऊन आलेलो आहोत. उताऱ्याचा नंबर आहे 47. जसं आपण उलट क्रमाने घेत आहोत, तर त्या हिशोबाने आता आपला आजचा दिवस आहे उतारा नंबर 47, जो एक खूप छान असा उतारा आहे. 2016 नवोदय परीक्षेत विचारण्यात आलेला. आणि महत्वाचं काय, की उतारा थोडंसं जे इमॅजिनेशन किंवा जे आपण विचार किंवा संकल्पना म्हणतो त्याच्या पलीकडचं आहे. आणि मी नेहमी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना बोलतो आउट ऑफ बॉक्स, असा हा उतारा मला आज वाटतोय. तर आपण आधी उतारा बघूया, मग त्यानंतर प्रश्न उत्तर. उतारा वाचत असताना बुक हाताशी राहू द्यायची, हे मी नेहमी मानतो. अलीकडेच माझ्या आईचे एक काका आम्हाला भेटायला आले. ते एक निवृत्त कर्नल आहेत. कर्नल म्हणजे जे मिलिटरीमध्ये असतात आणि काहीसे ते निसर्गवादी आहेत. ते आणि मी पक्ष्यांबद्दल बोलत होतो, म्हणजे ते गप्पा मारत होते. लेखक आणि आईचे काका, ते आणि मी पक्ष्यांबद्दल बोलत होतो आणि त्यांनी मला एक विलक्षण गोष्ट सांगितली. आणि जी विलक्षण गोष्ट सांगितली गेली आईच्या काकांकडून, तीच ह्या उतार्याचं एक विशेष असं महत्व आहे. कोलकात्याला किंवा कोलकात्यामध्ये त्यांच्या बागेत म्हणजे काकांच्या बागेत एक कुरण असून त्यांच्या एका बाजूस उंच झाडे आहेत. या झाडांच्या सावलीमध्ये ना गवत उगवणार ना फुले, म्हणून काकांनी ती तोडून टाकायचे ठरविले, कारण झाडाच्या खालती काहीच उगवत नव्हतं. यापैकी एका झाडावर एका कावड्याच्या जोडीने घरटे बांधले होते. हे कुणालाच माहीत नव्हते. जेव्हा फांद्या जमिनीवर कोसळल्या तेव्हा घरट्याचे आणि अंड्यांचे तुकडे तुकडे झालेत. हे बघा, कोलकात्यामध्ये एका कुरणाजवळ त्या अंकलचं म्हणजे आईच्या अंकलचं काय होतं, घर होतं. तिथं एक झाडांच्या बाबतीत हे सांगितलं जात आहे आणि कावड्यांच्या बद्दल. आता कावड्याचे जे अंडे तुकडे तुकडे झालेत, त्यामुळे कावड्यानं काय केलं, आपल्या हानीबद्दल आक्रोश करण्यात समाधान न मानता बाबा आणि आई जे कावड्याचे आहेत त्या कावड्यांनी सूड घोषित केला. त्यानंतर आठवड्याच्या आठवडे जेव्हा कुणीही बागेत दिसायचा किंवा दिसायचे, तेव्हा तेव्हा कावडे चोचीने आणि पंजाने हल्ला चढवायचे. म्हणजे त्यांची हानी झाली होती, त्यांचे पिल्लू मरण पावले होते, त्यांचे अंडे मरण पावले होते. आणि मग ते काय करायचे, त्या बागेत कोणी येऊन बसलं की त्यांना ते चोचीने आणि पंजांनी हल्ला चढवायचे. आणि छोटा काळ्या लढाऊ विमानाप्रमाणे, कोणाप्रमाणे, छोटा काळ्या लढाऊ विमानांप्रमाणे ते झेप घ्यायचे आणि कधी कधी रक्तही काढायचे. हे ते सर्व का करत होते, तर त्यांच्या हानीबद्दल ते आक्रोश व्यक्त करत होते, कारण त्यांनी खूप मोठे झाड तोडले होते. हा जो उतारा आहे हा वाचल्यानंतर ते काका निसर्गप्रेमी कसे होते, ही एक मोठी जे कन्फ्युजन आहे ते मनात येतं. तर एका झाडाच्या फांद्या तोडल्या त्यांनी, फक्त का तोडलेले होते, जेणेकरून खालती सूर्यप्रकाश येणार आणि बाकीचे अन्य झाडही ते उगू शकतात, ह्या इराद्याने त्या लेखकाच्या आईचे काका यांनी हे पाऊल उचललेलं. आणि उचलल्यानंतर काय झालं, तर झाडांच्या फांद्यावर जे कावड्याचे घरटे होते आणि त्यांचे जे पिल्लू होते ते मरण पावले. आणि ते म्हणजे त्यांच्या हानीबद्दल, हे बघा, आपणही कधी कधी आपल्याला एखादी वस्तू नाही भेटली तर आपण आपल्या मम्मी पप्पांना नाराजगी व्यक्त करतो. तसं
त्यांची जी हानी झाली होती, कावड्यांना माहित नव्हतं ना की अजून दुसरे झाडं लावणार आहेत. तर जी हानी झालेली, ती हानी आक्रोश ते काय करत होते, दर्शवत होते. आणि त्या बागेत कोणीही आलं तर त्याला ते चोचीने आणि पंजांनी काय करायचे, हल्ला चढवायचे. कुणाप्रमाणे? लढाऊ विमानाप्रमाणे. असा हा उतारा सुंदर असा. आणि हे जे समोर दिसत आहेत हे एकूण 5 प्रश्न त्या उतार्यावर विचारले गेलेले, कारण तेव्हा 5 प्रश्न विचारले जायचे 2016 मध्ये. निसर्गवादी असल्या कारणाने निवेदकाचे काका, ते निसर्गवादी होते. कोण? निवेदक. मी लेखक म्हटलो ना उतार्याचे, तसं निवेदक म्हटलं गेलंय. निसर्गवादी असल्या कारणाने निवेदकाचे काका काय करत होते? झाडे तोडून टाकत होते. झाडं तोडणे हे त्यांचा उद्देश नव्हता, हे उत्तराला शिकवताना मी समजवलंय. कावळ्याकडून झोडपले गेले, हे नाही बोलू शकत. बागेत फुले उगू देत नव्हते, असं नाहीये. त्यांना बागेत खूप सारी फुलं हवी होती, बरोबर आहे की नाही? म्हणून ते काय करत होते की त्या मोठ्या झाडाबद्दल त्यांनी बोलले, पण ते कावड्याविषयी बोलत होते. कशात? ह्या उतार्यात. कशात? ह्या उतार्यात ते कावड्यांविषयी बोलत होते की नेमकं एक मोठं झाड जेव्हा तोडलं गेलं तर तोडल्यानंतर त्यांच्यासोबत काय घडलं ही घटना. तर निसर्गवादी असल्या कारणाने निवेदकाचे जे काका होते त्यांना फक्त झाडांबद्दल नाही कळालं, त्यांना कावड्यांविषयी समजलं. म्हणून ह्या उतार्यात ना ते झाडे तोडून टाकण्यात होते असं बोललं गेलंय, ते कावड्यांकडून झडपले गेले ते पण बोललं गेलं नाहीये, बागेत फुले उगवू देत नव्हते हे पण त्यांचा उद्देश नव्हता. त्यांना सांगायचं होतं की कावड्यांची मानसिकता कशी असते. तर ते कावड्यांविषयी बोलत होते. पहिल्याचं हे उत्तर येणार डी. बनवले याचा समानार्थी शब्द उत्तरांमधून निवडा. बनवले म्हणजे तोडले असं तर होत नाही, किंवा कोसळले म्हणजे तोडले कोसळलं हे नव्हतं होत. बनवले आपण घर बनवतो, आपण एखादी खेळत असताना एखादी किल्ला बनवू शकतो. म्हणजे काय केलं त्यांनी? बांधले. ओके. केले हे थोडं ऑड शब्द येईल, तर दुसऱ्याचं बनवलेचं एक समानार्थी शब्द काय ना? बांधले. काकांनी झाडे तोडायचे ठरवले. का ठरवले? त्याचं कारण काय? मी समजवत असताना बऱ्यापैकी एक प्रयत्न केलाय. झुडपांना वाढायला पुरेसा सूर्यप्रकाश नव्हता. कावडे त्रासदायक होते, ते निसर्गवादी होते. ते म्हणजे ते काका निसर्गवादी होते का ती फारच वाढली होती? हे बघा, ते निसर्गवादी होते हे मान्य काका, सी ऑप्शन. कावडे त्रासदायक होते हे पण मान्य. मात्र त्यांनी जे झाड तोडण्यासाठी ठरविले, ते का ठरविले की खालती जे झुडूप आहेत त्यांना सूर्यप्रकाश भेटायला पाहिजे. काकांनी झाडे तोडायचे ठरविले कारण झुडपांना वाढायला पुरेसा जो सूर्यप्रकाश नव्हता तो फांदी काटल्यावर काही त्यांना कळेल, म्हणजे त्यांना सूर्यप्रकाश मिळेल, अशी त्या निवेदकाच्या काकांची इच्छा होती. त्यानंतर कावड्यांची तुलना केली आहे. कावड्यांची तुलना कोणासोबत केलेली आहे? फुलांशी आणि झाडांशी केलेली आहे का? नाही. मग लढाऊ विमानाशी? हो. शेवटची लाईन जर बघितली तर तिथं तुम्हाला लढाऊ विमान हा शब्द भेटेल. बाबा आणि आईशी पण नाहीये आणि चोच आणि पंजांशी पण नाहीये. तर शेवटचा शब्द बघा, तुम्ही जर शेवटचा शब्द बघितला तर लढाऊ विमानांशी. आणि हो, मी हातात पुस्तक आणि पुस्तकातले उतारे कंटिन्यू हातात ठेवण्यासाठी मी आधीच सूचना केलेली आहे. आक्रमण या अर्थाचा उतार्यातील शब्द आहे. आक्रमण या अर्थाचा उतार्यातील शब्द. त्यांनी शेवटी कावड्यांनी काय केलं होतं? तोडले होते का काही? का तुकडे तुकडे केले होते? तुकडे तुकडे तर ते अंड्याचे झाले होते, कावड्याच्या पिलूंचे. हल्ला चढवला होता त्यांनी आणि आक्रोश व्यक्त करायचा होता. पण इथं आक्रमण या उतार्यातील समान अर्थ शब्द येणार हल्ला. आक्रमण, एखादी सेना कशी आक्रमण करते तसं आक्रमण. आलं लक्षात? तर निसर्गवादी असल्याने ते निवेदकाचे काका कावड्यांविषयी बोलत होते. बनवले या शब्दाचा समानार्थी शब्द बांधले.
असा होतो. नंतर काकांनी झाडे तोडायचे ठरविले, कारण झुडपांना खालती वाढायला पुरेसा सूर्यप्रकाश नव्हता. कावड्यांची तुलना कोणाशी केली आहे? काळ्या, हे बघा शेवटी केलेली आहे, काळ्या लढाऊ विमानाप्रमाणे ते झेप घेत होते. बरोबर. आणि आक्रमण या शब्दाचा अर्थ इथं काय आहे? हल्ला. आता बघा, मी तर प्रयत्न करतोय समजून घेण्याचा. तुम्ही रोज आता एक एक व्हिडिओ बघणार, एक एक उताराबद्दल, आणि आपला अभ्यास होत जाणार. आलं लक्षात? तर तुम्हाला कावड्याची गंमत जमत कशी वाटली ते मला नक्की कळवा. आता आपण